Hello, good morning to all of you. And today we are going to discuss about the microbial conjugation. In the last lecture, we have discussed about the transduction, and today we are going to discuss about the conjugation. So, what do you mean by a conjugation? What are the types of conjugation, and where does it takes place? We will discuss in detail. कंजुगेशन म्हणजे काय आहे? जर तुम्ही व्यवस्थितपणे जर लास्ट लेक्चर केला सर, तर ट्रान्सडक्शन म्हणजे काय होतं की ट्रान्सडक्शन इज अ जेनेटिक इन्फॉर्मेशन विच इज ट्रान्सफर फ्रॉम वन बॅक्टेरिया टू अनदर बॅक्टेरिया बाय ए मेडिएटर नोन ॲज व्हायरस, अँड दॅट नेम ऑफ द व्हायरस इज बॅक्टेरियोफाज. म्हणजे काय, एका बॅक्टेरियाकडून दुसऱ्या बॅक्टेरियाकडे DNA घेऊन जाणारा मध्यंतरी तो बॅक्टेरियोफाज होतो. तो काय करतो, स्वतः त्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो, त्याच्यामधलं जेनेटिक इन्फॉर्मेशन घेतो काही प्रमाणात आणि दुसऱ्या बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतो आणि त्या दरम्यान दुसऱ्या बॅक्टेरियाचं जेनेटिक इन्फॉर्मेशन पण टाकून देतो. म्हणजे ए बॅक्टेरियाला जर त्यांनी काय केलं असेल, जर इन्फेक्शन केलं असेल. सो तर कॉन्जुगेशनमध्ये काय आपण बघणार आहे की कॉन्जुगेशनमध्ये जीन ट्रान्सफर होते. यस, कॉन्जुगेशनमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होती. सेम ट्रान्सडक्शनमध्ये जशी जीन ट्रान्सफर होती, माध्यम व्हायरस आहे, पण इथं तसं नाही. इथं बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशनची देवाणदेवाण होती. त्याला कंजुगेशन असे म्हणल्या जाते. जर आपण डेफिनेशन बघितली तर कंजुगेशन इज अ ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन द बॅक्टेरियल सेल ऑफ अपोजिट मीटिंग टाईप्स. दे आर फिजिकली कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजे काय होतं, ट्रान्सडक्शनमध्ये जसं तुम्ही बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये की जो जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे तो व्हायरस ट्रान्समिट करतो एका बॅक्टेरियाकडून दुसऱ्या बॅक्टेरियाकडे, पण इथं तसं नाही. इथं काय होते, दोन बॅक्टेरिया एकमेकाच्या जवळ येतात. जवळ आल्यानंतर जे डबल स्ट्रँडेड प्लाझ्मिड आहे, जसं की जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, ती काय होती, ती एका बॅक्टेरियाकडून दुसऱ्या बॅक्टेरियाकडे ट्रान्समिट होती आणि ट्रान्समिट होण्यासाठी पिलाय ह्या ऑर्गनलचा वापर केला जातो. दॅट इज सेल टू सेल कॉन्टॅक्ट इज डन बाय the process of conjugation. So this process was discovered by Lederberg and Totem in 1964, and it was studied by the E. coli K12 या बॅक्टेरियाच्या वर संशोधन करून, या बॅक्टेरियाच्या वर अभ्यास करून कॉन्जुगेशन प्रोसेस ही स्टडीड केली होती. आता तुमच्यासमोर जे कॉन्जुगेशनचे डायग्राम बघत आहेत तुम्ही बघू शकता, बॅक्टेरिया ए, बॅक्टेरिया बी. ठीक आहे, हे एक बॅक्टेरिया आहे, हा दुसरा बॅक्टेरिया आहे. आता यामध्ये तुम्ही जर व्यवस्थितपणे बघू शकता, प्लाझ्मिड म्हणजे काय, हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA विच इज प्रेझेंट ऑन दी बॅक्टेरिया इन दी सायटोप्लाझम. म्हणजे काय सर, क्रोमोझोमच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा DNA आहे, एक्स्ट्रा जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, आणि ती काय करते, ती एक्स्ट्रा जेनेटिक इन्फॉर्मेशन कासाठी असती, मग ती टॉक्सिन बनवण्यासाठी असू द्या, फिलामेंट बनवण्यासाठी असू द्या, किंवा अदर एखादी पिगमेंट बनवण्याचे जीन्स असू द्या, कुठले जीन्स असू द्या, एक्स्ट्रा ॲबिलिटी देण्याचे जे जीन्स आहेत ते काय केलेले आहेत, एका छोट्या DNAवर ते आहेत सर्व माहिती, आणि ती मेन क्रोमोझोमच्या व्यतिरिक्त बाजूला असते, पण कुठं त्या बॅक्टेरियामध्ये सेम असते. आता ज्या बॅक्टेरियाकडे प्लाझ्मिड आहे अशा बॅक्टेरियाला F पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असे म्हणल्या जाते. म्हणजे काय, जर आता तुम्ही बघू शकता ह्या बॅक्टेरियाकडे स्वतःचं जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, पण आणखी एक जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे जे की फिलामेंट, पिलाय किंवा टॉक्सिन बनवण्याचे काही जीन्स असतील किंवा अँटीबायोटिक बनवण्याचे जीन्स असतील, तर हे जीन्स इकडे असतात बाजूला. तर ह्या बॅक्टेरियाला F पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणतात. आणि हा बॅक्टेरिया आता कुणाला आपलं प्लाझ्मिड देणार आहे, या समोरच्या बॅक्टेरियाला, तर त्याला म्हणल्या जातात F निगेटिव्ह बॅक्टेरिया. हा F पॉझिटिव्ह, हा F निगेटिव्ह. आता तुम्ही जर व्यवस्थितपणे बघत असाल तर यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जे पिलाय आहे, हा पिलाय एक जंक्शन, एक चॅनलचा रूप आहे. याच्यामधूनच काय होणार आहे, हा जेनेटिक इन्फॉर्मेशन इकडे येईल आणि इकडून इकडे जाईल. म्हणजे बघा काय होईल, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम बॅक्टेरिया ए टू बॅक्टेरिया बी बाय मीटिंग ऑर कॉन्टॅक्टिंग विथ इच अदर, दॅट इज नोन ॲज कंजुगेशन. जे मी आता बोललो, F प्लाझ्मिड डोनर, याच्याकडे प्लाझ्मिड आहे म्हणून याला मेल सेल म्हणले जाते, याच्याकडे प्लाझ्मिड नाही आहे, याला फिमेल सेल म्हणले जाते. परत याला F पॉझिटिव्ह सेल म्हणले जाते, याला F निगेटिव्ह म्हणले जाते. याला आणखी हे देणार आहे म्हणून याला डोनर सेल, हा घेणार आहे म्हणून याला
रेसिपिएंट सेल असे म्हणल्या जाते. आता जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं, याला आपण सेक्स पिलाय असे म्हणले जाते. का? कारण जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फ्रॉम वन बॅक्टेरिया टू अनदर बॅक्टेरिया बाय ए पिलाय. पिला इज अ filamentous structure which is present in the extracellular surface of a bacteria and which can form the conjugation junction between one cell to another cell and through which genetic information is transferred from one bacteria to another bacteria. म्हणजे काय? एक चॅनल आहे, एक डक्ट आहे, ज्याच्या मदतीने या बॅक्टेरियाकडून दुसऱ्या बॅक्टेरियाकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन जाणार आहे. सो कशा पद्धतीने होती ह्या डायग्रामॅटिकली तुम्ही बघू शकता. टोटल 4 स्टेपमध्ये प्रोसेस आहे. तर डोनर सेल अटॅच टू द रेसिपिएंट सेल विथ द पिलस. म्हणजे काय होते, ही आहे डोनर सेल आहे कारण हिच्याकडे प्लाझ्मिड आहे आणि ही आहे रेसिपिएंट सेल. तर डोनर सेल काय करते, स्वतःचं जेनेटिक इन्फॉर्मेशन ही रेसिपिएंट सेलला देऊन टाकते. पण त्या दोघं या देणं एवढं सोपं आहे का? नाही. पहिले हे दोघं एकमेकाच्या जवळ आले असणं गरजेचं आहे आणि जवळ आल्यानंतर एफ प्लाझ्मिड जी सेल आहे ती एफ निगेटिव्ह प्लाझ्मिडला कॉन्टॅक्टमध्ये येणं गरजेची आहे. नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजे सेल टू सेल कॉन्टॅक्ट होणे. सेल टू सेल कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तिसरी स्टेप, वन स्टँड ऑफ प्लाझ्मिड DNA ट्रान्सफर टू अनदर स्टँड. म्हणजे बघा तुम्ही, एका DNA ला 2 स्टँड असतील, त्यामधला एक स्टँड यामधून निघणार, दुसरीकडे जाणार. म्हणजे बघा, जर तुमच्याकडे 2 स्टँडच्या DNA डबल स्टँड DNA त्याचा एक स्टँड इथून दुसरीकडे जाईल आणि नंतर मग इथं पण त्याचं रिप्लिकेशन, एका स्टँडपासून 2 स्टँड, इथं पण एका स्टँडपासून 2 स्टँड. आणि अशा पद्धतीने द रेसिपिएंट सिंथसाइज कंप्लीट स्टँड टू बिकम F प्लस सेल. द डोनर सिंथसाइज अ कंप्लीट स्टँड अँड रिस्टोरिंग इट्स कंप्लीट प्लाझ्मिड. म्हणजे काय, जस्ट फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक चॉकलेट आहे, तर मी चॉकलेटला काय केलं, ती चॉकलेट 2 पार्टमध्ये आहे, तर त्यामधला एक पार्ट मी काय करणार आहे, एक पार्ट डोनर सेलला देऊन टाकणार आहे आणि माझ्याकडे एक पार्ट अर्धा उरलेला आहे, त्या अर्धा उरलेल्या पार्टला परत मी सिंथसाइज करणार आहे. आणि ज्यांना माझा अर्ध चॉकलेट घेतलं तो पण काय करणार आहे, ते अर्ध भेटलेलं जे चॉकलेट आहे तर त्याला आपण बघून तो आणखी एक कॉपी देणार, म्हणजे त्याला कम्प्लिटली एक चॉकलेटचं स्वरूप देणार. म्हणजे बघा तुम्ही, थोडं थोडं देणं आणि त्यालाच डेव्हलप करणं, दॅट इज नोन ॲज कॉन्जुगेशन. तर अशा पद्धतीने जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होती. आता ही जी मी तुम्हाला मेकॅनिझम समजवली, हे होते एफ प्लस हॉरिझॉन्टल ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता त्यानंतर आपण बघणार आहे दॅट इज HRF. तर HRF कॉन्जुगेशन इट इज अ नेक्स्ट टाइप ऑफ कॉन्जुगेशन. आता यामध्ये फरक काय आहे, यामध्ये एक आहे जे म्हणजे जे प्लाझ्मिड जो आहे तो प्लाझ्मिड डायरेक्टली काय बाहेरूनच काय करायचा, एका सेलच्या दुसऱ्या सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचा आणि तो बाहेरच्या बाहेरच काय करायचा, आतल्या आतूनच कॉन्जुगेशन डक्ट थ्रू स्वतःची कॉपी त्याला देऊन टाकायचा. पण इथं HRF कॉन्जुगेशन टाईप ऑफ मेथडमध्ये तिथं काय होते, जे प्लाझ्मिड जे आहे तो प्लाझ्मिड काय करतो, तो प्लाझ्मिड तो सेलच्या जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये, मेन बॅक्टेरियल क्रोमोझोमच्या जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन स्वतःला काय करतो, स्वतःला लपून घेतो. मग नंतर काय करतो, तो तिथून बाहेर निघतो. बाहेर निघून मग काय करतो, असं बाहेर निघाल्यानंतर तो काय करतो, निघता वेळेस दुसऱ्याचे जेनेटिक जसे बॅक्टेरियल जेनेटिक इन्फॉर्मेशन, क्रोमोझोमल जेनेटिक इन्फॉर्मेशन बॅक्टेरियाची पण बाहेर काढतो. म्हणजे काय, जस्ट फॉर एक्झाम्पल, एका रूममध्ये 2 जण आहेत, एक आहे मेन पर्सन आहे आणि एक दुसरं एक छोटं माणूस आहे. तर ते मेन पर्सन काय करते, त्या मोठ्या माणसाकडे जाते आणि जाऊन त्याच्यासोबत थोडंसं बसते आणि बसल्यानंतर ते त्याच्यासोबतची जी काही पण इन्फॉर्मेशन आहे, त्याचं मोबाईल, दागिने, बाहेर निघता वेळेस तो काय करते, सर्वच घेऊन बाहेर निघते आणि बाहेर निघून काय करते, मग दुसऱ्या सेलकडे जाते आणि दुसऱ्या सेलकडे जाऊन ते जे काही पण त्या मेन बॅक्टेरियल क्रोमोझोमकडे होतं त्याच्यामध्ये घेऊन दुसऱ्या सेलला जाऊन देऊन टाकते. दॅट इज नोन ॲज HFR सेल कॉन्जुगेशन. यामध्ये काय होते, बॅक्टेरियल क्रोमोझोममध्ये प्लाझ्मिड शिरतो आणि बॅक्टेरियल क्रोमोझोमचा काही पार्ट तो प्लाझ्मिड घेऊन येतो आणि दुसऱ्याला ट्रान्सफर करतो. या फिगरमध्ये तुम्ही बघू शकता, F प्लाझ्मिड सेल, हे जे प्लाझ्मिड आहे हे प्लाझ्मिड डायरेक्टली स्वतःच्याच क्रोमोझोममध्ये शिरते, त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होते आणि ज्या वेळेस 2 बॅक्टेरिया एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस बघा तुम्ही पिलाय थ्रू जोडल्या गेलेले आहे, त्यावेळेस हे काय करतो, स्वतःच्या जेनेटिक इन्फॉर्मेशन आणि प्लाझ्मिडचं इन्फॉर्मेशन घेऊन हा बाहेर निघतो बघा. आणि अशा पद्धतीने मग ते बाहेर निघाल्यानंतर तो त्याचं जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करतो, दुसऱ्या सेलला देऊन टाकला जातो. म्हणजे एक सेल दुसऱ्या सेलला जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करत आहे अशा पद्धतीने. आता हे तुम्ही बघू शकता,
यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे एफ प्लाझमिड आहे, हा जे एफ सेल आहे त्याच्यामध्ये जे प्लाझमिड आहे, हे प्लाझमिड इन्कॉर्पोरेट झालं क्रोमोझोममध्ये आणि हे इन्कॉर्पोरेट होऊन हे याचं एफ सेलचं कन्वर्जन एच एफ आरमध्ये झालं आणि एच एफ आर मग ही जी सेल आहे ही सेल मग एच एफ आर काय करू शकते, परत प्लाझमिड बाहेर काढू शकते आणि नंतर काढल्यानंतर ती एफ सेल बनू शकते. तर इथं तुम्ही बघू शकता रिव्हर्सिबिलिटी आहे. एफ सेल कॅन बी कन्वर्टेड इन टू एच एफ आर सेल अँड एच एफ आर सेल कॅन बी कन्वर्टेड इन टू एफ सेल. आणि कधी कधीच काय होते, हे जे प्लाझमिड आहे हे प्लाझमिड निघून जाईल कधी कधी एखाद्या केसमध्ये, तर एच एफ आर सेल कॅन बी कन्वर्टेड इन टू एफ सेल अँड एफ सेल कॅन बी ऑल्सो कन्वर्टेड इन टू एफ मायनस सेल. तर अशा पद्धतीने इथं ट्रान्सफॉर्मेशन होतं. तर आज आपण बघितलं कंज्युगेशन आणि त्याचे दोन मेकॅनिझम, दॅट इज एफ सेल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कंज्युगेशन आणि आता जे बघितलं एच एफ आर कंज्युगेशन टाईप. सो थँक्यू.